बघू शकता अशा प्रकारे कितीही सॉफ्ट मऊ अशी चपाती झालेली आहे आणि अगदी दिवसभर पण ही मऊ छान राहते. पोळी जी आहे सात्विक पोळी. अशा प्रकारे खूप अशी सॉफ्ट लुसलुशी अशी ही सात्विक चपाती तयार आहे. तर आता सात्विक रोटीसाठी मी इथे एक लहान बीट घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी एवढा पालक घेतलेला आहे. तर आता आपण आधी बीट घालूया आणि पालक घालूया आणि याचं प्युरी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच्या पोळीची जी कणिक आहे ती भिजवून घ्यायची आहे. या पोळ्या खूप खुसखुशीत होतात अगदी. म्हणजे पराठे असे नाही म्हणता येणार पण पराठे इतक्या खुसखुशीत पोळ्या होतात आणि त्याच्याबरोबर कुठलीही भाजी घेतली की आपोआपच आपल्याला फायबर पण मिळतं, लोह मिळतं, आयर्न मिळतं, हे सगळं बीटामधलं बीटा कॅरोटीन वगैरे. तर अशी अजून न्यूट्रिशियस अशी पोळी होते आणि थोडंसं भाजीचं प्रमाण असल्यामुळे आपोआपच गव्हाचं प्रमाण थोडंसं कमी होतं. तर नक्की ट्राय करायला हवं. असं झालंय. याच्यात मी थोडंसं पाणी घालते अजून. अगदी थोडंसं पाणी घालूया इथे. अशी ही गुळगुळीत पेस्ट झालेली आहे. आता ह्याच्यामध्येच मीठ घालून आपण नेहमीप्रमाणे कणिक भिजवून घेऊ. मी सगळी पेस्ट काढून घेते छान. अर्धी वाटी साधारण पाणी लागते याला. त्याच्यातून थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे अर्धी वाटी आपण पाणी घेऊ शकतो. मीठ घालते याच्यात जरा. त्याच्यात आता गव्हाचं पीठ घालते लागेल तेवढी कणिक. अशी ही मी छान मऊसर कणिक भिजवून घेतली आहे. आता याच्या पोळ्या करूया. 10 मिनिटं भिजायला ठेवून पोळ्या करू शकतो आपण. तर असे मी हे गोळे करून घेतले आहेत आणि आता त्याची सात्विक रोटी बनवते. आणि अशी ही मस्त कलरफुल आणि न्यूट्रिएंट्स रिच सात्विक रोटी किंवा सात्विक चपाती तयार आहे. अशी सुंदर रोटी तयार झाली आहे सात्विक चपाती. अशा फुलक्यासारख्या ह्या खूप खुसखुशीत आणि अशा मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. ह्या आपण बघू शकता तुम्ही. बघू शकता अशा प्रकारे कितीही सॉफ्ट मऊ अशी चपाती झालेली आहे आणि अगदी दिवसभर पण ही मऊ छान राहते. पोळी जी आहे सात्विक पोळी. अशा प्रकारे
खूप अशी सॉफ्ट लुसलुशी अशी ही सात्विक चपाती तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. अगदी संध्याकाळपर्यंत काय दुसऱ्या दिवशीपर्यंत ही अशीच मऊसूत राहते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे.